नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ऑनलाईन लेक्चर फॉर शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्ट। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्टचा बायोलॉजीचा पूर्ण सिलेबस पाहायला भेटणार आहे। तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर आजच्या लेक्चरसाठी आपण टॉपिक निवडलेला आहे किंगडम प्रोटिस्टा। ओके, तर पहा मग हा जो काही किंगडम प्रोटिस्टा आहे याबद्दल आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे। त्यामध्ये कोणकोणते ग्रुप्स प्रेझेंट आहेत, तर उशीर न करता चला मग आपण लेक्चरला सुरुवात करूया। तर पहा, हा जो काही किंगडम प्रोटिस्टा आहे, ज्यावेळेस आपण विटेकरचं क्लासिफिकेशन पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलं त्या किंगडम प्रोटिस्टा वर प्लेस इन युनिसेल्युलर युकॅरियोट। युकॅरियोट मध्ये त्यानं दोन ग्रुप डिवाइड केले होते, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर। त्यामध्ये युनिसेल्युलर जो ग्रुप आहे त्यामध्ये कोणाला ठेवलं होतं, किंगडम प्रोटिस्टा मध्ये, बरोबर। तर मग आपण काय म्हणतो, प्रोटिस्टा इन्क्लूड युनिसेल्युलर युकॅरियोट। काय ठेवलं आहे, युनिसेल्युलर ग्रुप मध्ये या किंगडम प्रोटिस्टाला ठेवलेला आहे, बरोबर। आता पहा युनिसेल्युलर युकॅरियोट, आता युकॅरियोटिक म्हणलं या ऑर्गॅनिझमची जी काही सेल आहे त्या सेल मध्ये न्यूक्लियस कम्प्लिटली डेव्हलप झाले असेल आणि जे काही सेल मध्ये ऑर्गनेल प्रेझेन्स आहे त्या ऑर्गनेल वरती मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स ते असणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती कव्हरिंग प्रेझेंट असणार आहे। मग आपण काय म्हणतो, यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट। काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट। आणि त्याचबरोबर आपण काय म्हणणार, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल। काय म्हणणार आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल। मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स काय त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे। आता जर आपण हे किंगडम प्रोटिस्टा जर पाहिलं तर कोणत्या ठिकाणी सापडतात, तर त्यांचं हॅबिटॅट जर आपण म्हणलं तर त्या अक्वाटिक म्हणजे आपला फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर या दोन्ही पाण्यामध्ये आपल्याला काय होतील रे, हे प्रोटिस्टा ग्रुप मध्ये जे काही अॅनिमल्स आहेत ते सापडणार आहे। मग आपण काय म्हणणार बघा, ते आर अक्वाटिक। काय म्हणतो रे आपण, अक्वाटिक म्हणजे पाण्यात जातात। कोणकोणतं पाणी आहे रे, तो फ्रेश वॉटर मध्ये पण आपल्याला सापडतील आणि त्याचबरोबर काय म्हणतो आपण, मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होते ते सापडतील। आता प्रोटिस्टाला आपण काय म्हणतो, तर दे लिंक बिटवीन प्लांट्स, अॅनिमल अँड फंगाय। फंगाय बरोबर ते लिंक आहेत, प्लांट बरोबर ते लिंक आहेत आणि अॅनिमल्स बरोबर लिंक आहेत, कारण की क्रायसोफाइट कशा आहे, फोटोसिंथेटिक आहे, बरोबर। मग ते थोडेफार प्लांट बरोबर काय लिंक आहे। मग काय म्हणतो आपण, ते लिंक बिटवीन प्रोटिस्टा, लिंक बिटवीन कोणामध्ये लिंक आहे यांच्यामध्ये, तर काय म्हणणार, फंगाय, त्यानंतर प्लांटिंग आणि एक आहे ॲनिमेलिया। बघा, प्रोटोझोआ जो काही ग्रुप याचा आहे, प्रोटिस्टा मध्ये जो काही प्रोटोझोन ग्रुप आहे तो या ॲनिमेलिया बरोबर लिंक आहे, बरोबर। त्यानंतर आपण काय म्हणलं, तर यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी म्हणजे जागा बदलण्यासाठी यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, तर सिलिया किंवा आपण काय म्हणतो फ्लॅजेलिया। सिलिया और फ्लॅजेला, they can locomote or they can change their place with the help of cilia or flagella, बरोबर। स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर असते त्याला आपण सिलिया म्हणतो आणि एक व्हीप लाईक स्ट्रक्चर असते आपण काय म्हणतो, फ्लॅजेला म्हणतो, बरोबर। मग काय पाहिजे, लिंक बिटवीन प्लांटियन ॲनिमेलिया, लोकोमोशन कुणाच्या मार्फत करतील, तर सिलिया आणि फ्लॅजेलाच्या मार्फत हे काय करणार आहे, तो लोकोमोशन करणार आहे। त्यानंतर त्यानंतर आपण काय म्हणतो, यांच्यामध्ये बघा दे रिप्रोड्यूस थ्रू, आणि यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने असणार आहे बा, रिप्रोड्यूस थ्रू असेक्शुअली अँड सेक्शुअली, म्हणजे असेक्शुअलच्या मार्फत सुद्धा ते रिप्रोडक्शन करतील आणि सेक्शुअल या मार्फत सुद्धा या प्रोसेस सुद्धा काय करतील, रिप्रोडक्शन करतील। म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन असेक्शुअल पण होणार आहे आणि सेक्शुअली सुद्धा होणार आहे। मग कशा प्रकारे होईल बघा, असेक्शुअली सेक्शुअली बाय involving the process of cell fusion, सेक्शुअल असेल तर काय होणार आहे, सेल फ्युजन, आणि सेक्शुअल असेल तर काय होणार आहे, झायगोट फॉर्मेशन।
मग या प्रोटिस्टाबद्दल आपण काय काय पाहिलं, हे कशा आहेत, युनिसेल्युलर युकॅरियोट आहे. युनिसेल्युलर युकॅरियोट म्हणलं यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. जे काही ऑर्गॅनिल्स आहेत त्या ऑर्गॅनिलवरती कव्हरिंग प्रेझेंट असणार आहे, आपण म्हणतो द मेमोरियल बाउंड ऑर्गॅनिल्स आर प्रेझेंट. त्यानंतर हे अक्वाटिक आहेत, फ्रेश वॉटर आणि मरायन दोन्ही पाण्यामध्ये आपल्याला ते सापडतील. ते कुणासंग लिंक दाखवतात ते फंगाय ग्रुप बरोबर, प्लांटिक ग्रुप बरोबर आणि अॅनिमेलिया ग्रुप बरोबर. त्यांचं लोकोमोशन कशाच्या मार्फत होणार आहे, तर सिलिया आणि फ्लॅजेलाच्या मार्फत त्यांचं लोकोमोशन होईल. आणि रिप्रोडक्शन ते असेक्शुअली सुद्धा करतील आणि सेक्शुअली सुद्धा करतील. ज्यावेळेस असेक्शुअली असेल त्यावेळेस सेलचं फ्युजन असेल म्हणजे सेल ब्रेकडाऊन होणार आहे. आणि ज्यावेळेस सेक्शुअली असेल त्यावेळेस काय केलं, जायगोट फॉर्मेशन करतील. बरोबर. आणि आपण म्हणतो की जे काही प्रोटिस्ट आहे त्यांची मग जी काही बाउंड्री आहे ती वेल डिफाईन आहे का, अजिबात नाही. मग आपण काय म्हणतो, बाउंड्री ऑफ दिस किंगडम इज नॉट वेल डिफाईन. बाउंड्री is not well defined. हे त्यांचं फीचर आहे, म्हणजे यांची जी काही बाउंड्री आहे या प्रोटिस्टाची ती अजून फिक्स केलेली आहे का, नाही. पण याच्यामध्ये काय म्हणतो आपण 5 ग्रुप बद्दल स्टडी करतो. प्रोटिस्टा इन्क्लूड क्रायसोफाइट्स, त्यानंतर डायनोफ्लॅजेलेट, युग्लोनाइट, स्लाइम होल्स अँड प्रोटोझोआ. चला तर मग त्याबद्दल आपण डिटेल स्टडी करूया. तर पहिला आपला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे कोणता, क्रायसो द ग्रुप क्रायसोफाइट. तर पहा मग या क्रायसोफाइट मध्ये कोणकोणते मेंबर इन्क्लूड आहेत रे, त्याच्यामध्ये आहेत डायटम्स अँड त्याला आपण गोल्डन अल्गी म्हणतो. आणि नेक्स्ट आहे बघा डेझमिड. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला अमंग द फॉलोइंग विच इज द एक्झाम्पल ऑफ क्रायसोफाइट, काय लिहिणार, डायटम्स आणि डेझमिड्स. मग आपण काय म्हणतो, इन्क्लूड्स काय काय याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. आपण काय म्हणतो, डाय ऍटम्स, त्याला अजून एक नाव आहे बघा, काय म्हणतो आपण, गोल्डन अल्गी. आणि एक आहे बघा डेझमिड्स. काय आहे, डेझमिड्स. ओके. तर पहा हे जे काही क्रायसोफाइट्स आहेत या क्रायसोफाइटचा आपण जर हॅबिटॅट पाहिलं म्हणजे काय, कोणत्या ठिकाणी ते राहतात, हे जर आपण पहिल्यांदा डिस्कस करायचं म्हणलं तर हे कसे आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं ते अक्वाटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. मग क्रायसोफाइट कसा आहे रे, अक्वाटिक आहे. आणि त्यामध्ये आपण काय म्हणतात, अक्वाटिक. पण अक्वाटिक मध्ये 2, एक फ्रेश वॉटर आणि एक मरायन आहे. मग त्यामध्ये कुठे सापडतील, ते विल फाउंड इन फ्रेश वॉटर. जे काही गोल्ड पाणी आहे बरोबर, जे पिण्यायुक्त पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ते सापडते. मग आपण काय म्हणणार, फाउंड इन फ्रेश वॉटर. बरोबर. आता जर आपण नेक्स्ट पॉईंट याबद्दल डिस्कस करूया तो म्हणजे काय, त्याचा स्ट्रक्चर. या डायटम्स कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. तर आपण काय म्हणतो, यांच्यामधली जी काही सेल वॉल आहे कोणाची रे, या डायटम्सची जी काही सेल वॉल आहे तर ती सेल वॉल कशाने बनलेली असेल रे, तर फोटोसिंथेटिक म्हणतो आपण. क्रायसोफाइट्स कशा आहेत, फोटोसिंथेटिक आहे. फोटोसिंथेटिक जर असतील त्यांची सेल वॉल कशाने बनलेली असणार आहे, सेल्युलोजनं बनलेली आहे. कशानं, सेल्युलोजनं यांची काय झालेली आहे, सेल वॉल तयार झालेली आहे. बरोबर. तर पहा नेक्स्ट आपण पॉईंट काय म्हणतो यामध्ये, तर ते जे काही सेल वॉल आहे ते सेल वॉल काय करेल रे, इट विल फॉर्म 2 थिक ओव्हरलॅपिंग सेल्स अराउंड डायटम. ही जी काही मी सॉफ्ट बॉक्स लाईक स्ट्रक्चर काढलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो रे, डायटम्स म्हणतो. हा काय, सेल वॉल. आणि सेल वॉल कशाने बनली, सेल्युलोज प्लस याच्यामध्ये काय आहे रे, सेल्युलोज आहे आणि काय आहे, सिलिका. सेल्युलोज अँड सिलिका. काय म्हणणार, सिलिका आर एम्बेडेड इन सेल वॉल. त्याचे काही सेल वॉल आहे याच्यामध्ये डिपॉझिशन झालेलं आहे. कशाचं डिपॉझिशन झालेलं आहे, तर सेल डिपॉझिशन. कशाचं डिपॉझिशन झालेलं आहे, सिलिकाचं डिपॉझिशन झालेलं आहे. आणि मग सिलिकाचं डिपॉझिशन झाल्यामुळं ही सेल वॉल कशी असते रे, इनडेस्ट्रक्टेबल. मग आपण काय म्हणणार, ही सेल वॉल कशी आहे, इनडेस्ट्रक्टेबल. इनडेस्ट्रक्टेबल. मग याच्यामुळं ती वॉल इनडेस्ट्रक्शन असल्यामुळं त्याचे काही डायटम सेल वॉल काय बनवले,
जे काही ओशन आहे त्या ओशनच्या बॉटमला डिपॉझिट होईल, आणि ज्यावेळेस ओशनच्या बॉटमला डिपॉझिट होईल तर आपण काय म्हणतो रे, डायटोमेशियस अर्थ. काय म्हणणार, डायटोमेशियस अर्थ. मग काय म्हणतो, इट विल फॉर्म सेल वॉल फॉर्म टू थिन ओव्हरलॅपिंग सेल. ठीक आहे, सेल वॉल आहे आणि फॉर्म काय तयार करते रे, फॉर्म टू थिन ओव्हरलॅपिंग सेल. and it looks like soap box. कधी जर तुम्ही साबणीचा खोका पाहिला असेल तर त्या साबणीच्या खोक्यामध्ये आपण काय करतो रे, तर असा तो बॉक्स ओपन होतो आहे की नाही पूर्णपणे, आतमध्ये काय असते, सोप असते, वरून जे लावलेलं आहे. मग तशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला कोणाचं पाहायला भेटतं, तर आयटमचं पाहायला भेटतो. आणि त्या सेल वॉल मध्ये कुणाचं डिपोजिशन झालेलं आहे, तर सिलिकाचं डिपोजिशन झालेलं आहे. मग सिलिकाचं डिपोजिशन झाल्यामुळे त्यांच्या वॉल कशा आहेत, इनडेस्ट्रक्टेबल वॉल. आणि ह्या इनडेस्ट्रक्टेबल ज्या वॉल्स आहेत, त्यानंतर तुटणाऱ्या ज्या काही वॉल्स आहेत त्या ज्यावेळेस समुद्राच्या बॉटमला जातील त्यावेळेस त्या ठिकाणी काय तयार करते, डायटोमेशियस अर्थ तयार. आता यांच्यामध्ये स्ट्रक्चर पाहिलं. आता आपण यांच्यामध्ये फ्लॅजेला जर आहे का आपण जर पाहिलं, फ्लॅजेला, तर यांच्यामध्ये फ्लॅजेला आहे का, अजिबात नाही. मग आपण काय म्हणतो, फ्लॅजेला अब्सेंट आहे. मग जिकडे पाण्याचा प्रवाह असेल, जिकडे पाण्याचा प्रवाह असेल तिकडे त्यांची काय होणार आहे, मुवमेंट होणार. याला आपण काय म्हणतो, प्लॅंक्टॉनिक, किंवा काय म्हणणार, मूव्ह अलॉंग विथ वॉटर करंट. मूव्ह अलॉंग विथ वॉटर करंट म्हणजे काय, जिकडं पाणी जाईल तिकडे त्यांचा काय म्हणतोय, प्रवाह राहील. आणि याच कंडिशन आपण काय म्हणतो, प्लॅंक्टॉनिक. काय म्हणणार, प्लॅंक्टॉनिक किंवा प्लॅंक्टॉन, बरोबर, किंवा प्लॅंक्टॉन म्हणणार किंवा प्लॅंक्टॉन. आपण प्लॅंक्टॉन काय म्हणणार, प्लॅंक्टॉन. पण यांच्यामध्ये काय पाहिलं आपण, हॅबिटॅट कसं आहे, अक्वाटिक आहे. आणि फ्रेश वॉटर मध्ये स्ट्रक्चर कसं आहे, याचं काही सेल वॉल आहे, ते सेल्युलोजला बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या सेल वॉल मध्ये काय, सिलिकाचं डिपॉझिशन आहे, ज्याच्यामुळे वॉल कशा आहेत, इनडेस्ट्रक्टेबल आहे. नेक्स्ट आपण काय म्हणलं, फ्लॅजेला कसं आहे, अब्सेंट आहे. आणि जिकडे पाण्याचा प्रवाह असेल तिकडे ते काय होतील रे, मुवमेंट करतील. नेक्स्ट आपण काय म्हणतो, फ्लॅजेलाच्या नंतर न्यूट्रिशन पाहिलं आपण. न्यूट्रिशन जे कसे आहे, ऑक्सिजन म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होऊन या ठिकाणी काय होणार आहे, तर ऑक्सिजन काय होईल रे, रिलीज होईल. बरोबर. नेक्स्ट आपण त्यांचं स्टोरेज पाहिलं. त्यांच्यामध्ये काय स्टोरेज आहे रे, तर स्टोरेजच्या फॉर्म मध्ये काय करतील रे, स्टार्च काय करतील रे, स्टोरेज काय करतील, स्टार्च काय होईल स्टोरेज करतील. आणि बघा बरोबर, न्यूट्रिशन कसं आहे, ऑक्सिजन स्टोरेज कोणत्या फॉर्म मध्ये, स्टार्चच्या फॉर्म मध्ये. आणि यांच्यामध्ये जर पिगमेंट आपण पाहिला, कोणता पिगमेंट आहे, कारण की फोटो सिंथेटिक आहे, त्यांच्यामध्ये जो पिगमेंट प्रेझेंट आहे तो कोणता आहे, क्लोरोफिल हा पिगमेंट प्रेझेंट आहे. आता ते झालं डिटेल. आता आपल्याला पाहिजे इम्पॉर्टन्स काय आहे कुणाचं, या क्रायसोफाईटचं. तर क्रायसोफाईट परत एकदा रिव्ह्यू करतो. तर काय म्हणलं पहा, हा याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहेत, त्याच्यामध्ये डायटम्स आणि ग्रेजमेट्स इन्क्लूड आहेत. त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, अक्वाटिक म्हणजे फ्रेश वॉटर अँड मराईन. त्यांचे जे काही सेल वॉल आहे त्या सेल वॉल मध्ये सिलिकाचं डिपोजिशन आहे. सिलिकाचं डिपोजिशन असल्यामुळे त्यांच्या वॉल कशा आहेत, न तुटणाऱ्या वॉल्स आहेत. आणि मग त्याचं सेल वॉल एक सोप बॉक्स लाईक काहीतरी स्ट्रक्चर तयार करतो. फ्लॅजेल आहे का, अजिबात नाही. जिकडं पाणी असेल तिकडे ते प्रवाह करतील. न्यूट्रिशन कसं आहे, ऑक्सिजन स्टोरेज कोणत्या फॉर्म मध्ये करतात रे, स्टारच्या फॉर्म मध्ये. आणि पिगमेंट कोणता प्रेझेंट आहे, क्लोरोफिल हे पिगमेंट प्रेझेंट आहे. तर एक छोटासा पॉईंट जर राहिला म्हणजे कोणता, तो म्हणजे आपण म्हणतो इम्पॉर्टन्स. याचा इम्पॉर्टन्स काय आहे बघा, तर ऑइल फिल्ट्रेशन मध्ये याचा वापर केला जातो. कुणाचा, क्रायसोफाईटचा. नंतर ऑइलच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये आणि त्यांचं पॉलिशिंग साठी सुद्धा यांचा यूज केला जातो. बरोबर. त्याचे काय क्रायसोफाईट्स आहेत, त्यांचं इम्पॉर्टन्स काय बघा, इम्पॉर्टन्स काय महत्व. त्या चीफ प्रोड्युसर इन ओशन मध्ये ते काही चीफ प्रोड्युसर्स आहेत. बरोबर. म्हणजे आपण
प्रोड्युसर कोणाला म्हणतो, जे फूड तयार करतात ना, आपण काय म्हणतो प्रोड्युसर म्हणतो. मग काय म्हणणार, चीफ प्रोड्युसर इन ओशियन. चीफ प्रोड्युसर इन ओशियन काय म्हणतात, चीफ प्रोड्युसर इन ओशियन. त्यानंतर युजिंग पॉलिशिंग, त्याचा वापर पॉलिशिंग साठी केला जातो. युजिंग पॉलिशिंग. त्यानंतर काय म्हणतो, यूज इन फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये याचा वापर केला जातो. आणि लास्ट याचा यूज काय आहे, तर यूज इन ऑइल एक्सट्रॅक्शन. ऑइल एक्सट्रॅक्शन. दिस इज द कम्प्लीट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट क्रायसोफाइट. क्रायसोफाइट मधलं आपण काय काय स्टडी केलं, व्यवस्थित रिवाइज केलं तर लक्षात ठेवायचे. असेच पॉईंट, कन्फ्युजिंग पॉईंट पुढे पुढे येत जातात बघा. तर काय म्हणलं आपण, क्रायसोफाइट त्याचा मेंबर कोणता आहे, तर डायटम्स अँड गोल्डन अल्गी. बरोबर. हे कसे आहे, तो फोटो सिंथेटिक आहे. त्यांचा सेल वॉल कशाने बनलेला आहे, सेल्युलोज आणि सिलिकाने बनलेला. म्हणजे सेल्युलोजच्या जे काही सेल वॉल आहे त्याच्यामध्ये सिलिकाचं काय डिपॉझिशन आहे. त्याच्यामुळे या वॉल कशा आहेत, इनडेस्ट्रक्टेबल वॉल. काय म्हणलं, इनडेस्ट्रक्टेबल वॉल. मग ह्या ज्या इनडेस्ट्रक्टेबल वॉल ज्यावेळेस डिपॉझिट होतील कुठे रे, ओशनच्या बॉटमला, त्यावेळेस आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, डायॲटोमेशियस अर्थ म्हणणार. त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे, ऑक्सिजन आहे. त्यांच्यामध्ये पिगमेंट कोणता प्रेझेंट आहे, क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे. कोणता आहे, क्लोरोफिल ए. त्यांच्यामध्ये फ्लॅजेला आहे का, नाही. मग काय म्हणतो, हे त्यांच्यामध्ये फ्लॅजेला अब्सेंट आहे. मग जिकडे पाण्याचा प्रवाह तिकडे काय करतील रे, मूव्ह करतील. त्यांचा यूज काय, यांचं इम्पॉर्टन्स काय, तर चीफ प्रोड्युसर्स आहेत कशामध्ये, ओशन्स मध्ये. यूज इन पॉलिशिंग, ऑइल फिल्ट्रेशन, ऑइल एक्सट्रॅक्शन. बरोबर. इथपर्यंत सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण कुणाबद्दल स्टडी केली, क्रायसोफाइट बद्दल. तर चला नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया आपण कुणाबद्दल, तर डायनो फ्लॅजेलेट. आता आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया, तो म्हणजे कोणता रे, डायनो फ्लॅजेलेट. आता डायनो फ्लॅजेलेटचं जर आपण हॅबिटॅट जर म्हणलं तर हे कशा आहेत रे, तर अक्वॅटिक आहेत आपण म्हणलं. परंतु ही अक्वॅटिक मध्ये कोणत्या पाण्यामध्ये राहतील, दे विल लिव्ड इन मराईन वॉटर. बरोबर. त्यांचा आपण स्ट्रक्चर डिस्कस करू, हॅबिटॅट, स्ट्रक्चर, फ्लॅजेला, न्यूट्रिशन आणि स्टोरेज. पहा काय म्हणलं, त्यांचं आपण पाहतो हॅबिटॅट. कसे आहेत ते, कुठे कोणत्या ठिकाणी आपण सापडते, दे विल फाउंड इन मराईन वॉटर. बरोबर. खाऱ्या पाण्यामध्ये काय होतील ते, आपल्याला डायनो फ्लॅजेलेट. आता त्यांचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, स्ट्रक्चर बुक मध्ये डायग्राम आहे का, कशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं रे, तिकडे पहा. या ठिकाणी काय लॉन्जिट्युडनल ग्रुप प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे, लॉन्जिट्युडनल ग्रुप. ग्रुप म्हणजे काय रे, खंडा. आणि या ठिकाणी कोणता आहे, ट्रान्सवर्स ग्रुप. कोणता आहे, ट्रान्सवर्स ग्रुप. बरोबर. आणि या ठिकाणी फ्लॅजेला असतो आणि या ठिकाणी काय, फ्लॅजेला प्रेझेंट आहे. हा कोणता फ्लॅजेला झाला, मग हा झाला तर लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. काय म्हणतो आपल्याला, लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. मग हा जो काही ऑर्गॅनिझम आहे डायनो फ्लॅजेलेट, त्यामध्ये किती फ्लॅजेला आहे, तर 2 फ्लॅजेला. किती 2. आणि हा कोणता आहे, तर ट्रान्सवर्स फ्लॅजेला. ट्रान्सवर्स फ्लॅजेला. काय काय म्हणलं आपण, त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, मराईन. स्ट्रक्चर बघा अशा प्रकारे असते डायनो फ्लॅजेलेटचं. तर एक लॉन्जिट्युडनल ग्रुप प्रेझेंट आहे, एक ट्रान्सवर्स ग्रुप आहे, आणि यामध्ये एक फ्लॅजेला लॉंग लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला आणि एक आहे ट्रान्सवर्स फ्लॅजेला. आता याच्यामध्ये जर आपण पिगमेंट म्हणलं, कोणकोणते पिगमेंट प्रेझेंट आहेत, यामध्ये मोस्टली आपल्याला पाहायला भेटतो क्लोरोफिल ए पिगमेंट. कोणता आहे,
क्लोरोफिल ए. आणि यामुळं त्यामध्ये कोणकोणते कलर्स मध्ये आपल्याला हा डायनोफ्लाजेलेट पाहायला भेटतो रे? तो ब्ल्यू कलर मध्ये, नंतर ब्राऊन कलर मध्ये, त्यानंतर ऑरेंज आणि रेड. रेड. तर यांचं न्यूट्रिशन म्हणजे कशा प्रकारे ते त्यांचं न्यूट्रिशन घेतात, तर मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यामध्ये फोटो ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये काय करतील रे? ते स्वतःचं फूड तयार करतील. न्यूट्रिशन, न्यूट्रिशन कसं आहे? फोटो ऑटोट्रॉप, फोटो ऑटो. आणि त्यांचा सेल वॉल पाहिला. काय पाहिलं? सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल कसा आहे? तर सेल्युलोज न बनलेला आहे, परंतु हा जो काही सेल्युलोज आहे तो कसा आहे? हार्ड आहे. त्याला आपण म्हणतो स्टिफ सेल्युलोज प्लेट्स. स्टिफ सेल्युलोज. बरोबर. आणि त्यांचं इम्पॉर्टन्स पाहिजे, महत्व जर आपण पाहिलं, काय इम्पॉर्टन्स आहे बघा या डायनोफ्लाजेलेटचं. तर गायनालेक्स नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे, बरोबर. हा गायनालेक्स काय तयार करेल रे? तर याच्यामुळे जो समुद्र आहे त्याच्यामध्ये जे लाटा आहेत त्या रेड टाईड म्हणजे लाल रंगाचे आपल्याला या टाईड पाहायला भेटतात. त्याचा इम्पॉर्टन्स काय? मग काय म्हणतो? गायनालेक्स, GONYAULX. हा जो काय गायनालेक्स आहे हा फार फास्टली काय होतो रे? डिवाइड, व्हेरी फास्ट डिवाइड. आणि त्यामुळं ज्या काही समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा येतं त्या आपल्याला लाल रंगाच्या दिसते, तर आपण काय म्हणतो? रेड टाईड. काय म्हणतो? रेड टाईड. त्यानंतर गायनालेक्सच्या नंतर गायनालेक्स काय म्हणला? व्हेरी फास्ट डिवाइड. आणि कसं आहे? काय होतं रे? रेड साईड पाहायला भेटतात. आणि अजून एक ऑर्गॅनिझम आहे, तर तो टॉक्झिन तयार आहे. काय तयार आहे? टॉक्झिन. मग काही डायनोफ्लाजेलेट्स काय करतील? टॉक्झिन तयार करतील. सम प्रोड्यूस टॉक्झिन, दे आर कॉल्ड सॅक्सिक टॉक्झिन. आणि जो हे सॅक्सिक टॉक्झिन तयार प्रोड्यूस केलं त्या काही कुठे डायनोफ्लाजेलेटला, मग त्या डायनोफ्लाजेलेटला जर एखाद्या फिश न खाल्लं तर फिशची काय होईल रे? डेथ होते. आणि तो फिश, ज्या डेथ झालेला फिश आहे तो जर माणसाने खाल्ला तर माणसाला काय होतं रे? पॅरालायसिस होतो. काय होतो? पॅरालायसिस. म्हणून आपण काय म्हणणार? तर सम प्रोड्यूस टॉक्झिन, सम प्रोड्यूस टॉक्झिन. कोणतं टॉक्झिन आहे बघा? सॅक्सिक टॉक्झिन. आणि या सॅक्सिक टॉक्झिन मुळे फिशची काय होणार आहे? तर डेथ होणार आहे. मग तो डेथ झालेला फिश जर माणसानं कंझ्युम केला तर माणसाला एक आजार होऊ शकतो, आणि त्या आजाराचं नाव काय रे? पॅरालायसिस. कसं काय नाव आहे? पॅरालायसिस. म्हणून मग तुम्ही ज्यावेळेस मासे जर कोणी खात असेल तर मासे खाताना हमेशा ज्यावेळेस ते विकणारे असतात त्यांच्या काही ठिकाणी बघा जिवंत मासे असतात, त्यामुळे ते पाण्यातून काढतात. तसेच मासे खायचे, कारण की मुंबईला गेल्यानंतर, कोकणामध्ये गेल्यानंतर जे ऑलरेडी मेले डेथ झाले आहे ते फिश खायचे नाहीत. काय माहित आपल्याला, ते हुकून चुकून एखादा नाही असा मासा न देका असा मासा एखादा आला की त्याने काय केलं आहे? तर टॉक्झिन, सॅक्सिक टॉक्झिन इंजेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं ते हे प्रिकॉशन लक्षात ठेवायचे. तर मग डायनोफ्लाजेलेट बद्दल आपल्याला काय काय महत्वाचं आहे, कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवण्याचे गरजेचे आहेत बाय द पॉइंट ऑफ एक्झाम फ्यू. तर आपण म्हणतो हॅबिटाट कसं आहे? मरायन आहे. आणि त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. एक लॉन्जिट्युडनल ग्लो आहे, एक ट्रान्सवर्स ग्लो त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. मग लॉन्जिट्युडनल ग्लो मधून लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला, ट्रान्सवर्स ग्लो मधून ट्रान्सवर्स फ्लॅजेला. पिगमेंट याच्यामध्ये कोणते आहेत? क्लोरोफिल आहे. मग यामध्ये अजून कोणकोणते कलर्स आहेत? तर ब्ल्यू, ब्राऊन, ऑरेंज आणि रेड कलर डायनोफ्लाजेलेट आपल्याला पाहायला भेटतील. त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे? तर फोटो ऑटोट्रॉप आहे, हे म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः काय करतील? तयार करतील. त्यांचा सेल वॉल कसा आहे? तर सेल्युलोज न बनलेला आहे, स्टिफ सेल्युलोज प्लेट्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. न्यूट्रिशन पहिला पॉईंट कसं आहे? फोटो ऑटोट्रॉपिक. इम्पॉर्टन्स काय म्हणतो आपण? तर काही गायनालेक्स आहे, हा फास्ट डिवाइड होतो, त्यामुळे काही
टाईड आहे, लाटा आहे, त्या आपल्या थोड्याशा लाल रंगाच्या दिसतील. आणि काही डायनोफ्लाजेल आहेत, काय करतील रे, टॉक्झिन रिलीज करतील. बरोबर, कोणतं टॉक्झिन, सॅक्सिक टॉक्झिन. ते टॉक्झिन काय रिलीज करतात की त्यांना जो काही दुसरा ऑर्गॅनिझम खाणार आहे तो खाऊ त्यांना खाल्लं नाही पाहिजे, त्यांची पॉप्युलेशन मेंटेन राहिली पाहिजे, म्हणून टॉक्झिन रिलीज करतात. आणि ते जर टॉक्झिन एखाद्या फिशनं खाल्लं, फिश मध्ये गेलं किंवा एखाद्या फिशनं त्या डायनोफ्लाजेलला जर इंजेक्ट केलं तर फिशची डेथ होते. आता डेथ झालेला फिश जर माणसांनी खाल्ला तर माणसाची काय होणार आहे, डेथ होणार आहे. दिस इज द कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट डायनोफ्लॅजेल. ओके, नाउ लेट्स मूव्ह इनटू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज युग्लिओनाइड्स. नेक्स्ट आपल्याला कोणतं डिस्कस करायचं बघा. नेक्स्ट आहे बघा युग्लिओनाइड्स. आता या युग्लिओनाइड्स कोणत्या ठिकाणी सापडतात पहा, हॅबिटॅट. तरी आपल्याला सापडतील फ्रेश वॉटर. कुठे सापडतील रे, फ्रेश वॉटर. बरोबर. आणि जर आपण स्ट्रक्चर पाहिजे, स्ट्रक्चर कसं आहे पहा, हा ऑर्गॅनिझम हा युग्लिओन आहे आणि त्याच्यावरती जी काही त्याला आपण काय म्हणतो रे, फ्लॅजेल. काय म्हणतो याला आपण, फ्लॅजेल. मग यामध्ये सेल वॉल जर म्हणलं तर सेल वॉल कसं आहे रे, अब्सेंट. मग सरी तुम्ही काय खाल्लं, हे काय आहे, प्रोटीन रिच लेअर आहे. काय हा, प्रोटीन रिच लेअर, आपण काय म्हणतो पॅलेट. हा काय, प्रोटीन रिच लेअर, प्रोटीन रिच. काय म्हणलं, हॅबिटॅट फ्रेश वॉटर मध्ये स्ट्रक्चर अशा प्रकारे असते. आणि हा काय, फ्लॅजेल आहे. आणि याच्यामध्ये सेल वॉल आहे का, अब्सेंट आहे. त्याच्यामध्ये आपण पिगमेंट जर पाहिला तर पिगमेंट यामध्ये कोणता प्रेझेंट आहे रे, तर त्याच्यामध्ये पिगमेंट जो आहे त्याचं नाव आहे क्लोरोफिल ए. आणि हा क्लोरोफिल ए इट इज सिमिलर टू हायर लाईट. क्लोरोफिल ए आहे आणि काय म्हणतो, सिमिलर टू हायर, सिमिलर टू हायर प्लांट. बरोबर. हायर प्लांट म्हणजे कोणतरी वुडी स्टेम आहे, त्यांना आपण काय म्हणतो हायर प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांट्स आर कॉल्ड हायर प्लांट. त्यानंतर आपण जर न्यूट्रिशन जर पाहिले तर एक कसं आहे, ऑटोट्रॉपिक, म्हणजे जर तुम्ही त्याला सनलाईट मध्ये ठेवलं तर स्वतःचं अन्न काय करते, स्वतः तयार करते. आणि दुसरं एक आहे हेटेरोट्रॉपिक, म्हणजे जर तुम्ही त्याला सनलाईट म्हणून सूर्यप्रकाशामधून जर अंधेऱ्यामध्ये ठेवलं तर हा जो काही फ्लॅजेल आहे त्या फ्लॅजेलच्या मार्फत जे काही स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर तो काय करेल, अँगल ऑफ करेल. मग त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मध्ये कोणती रिॲक्शन आहे, लाईट रिॲक्शन. आणि हेटेरोट्रॉपिक मध्ये कोण, बरोबर. मग आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन कसं आहे, ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक केव्हा आहे, ऑटोट्रॉपिक इन presence of sunlight. सनलाईटच्या प्रेझेंस मध्ये युग्लिओनाइड कशा असतात रे, ऑटोट्रॉपिक असतात. आणि हेटेरोट्रॉपिक सुद्धा त्यांच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला पाहायला भेटतं, प्रोट्रॉपिक. म्हणजे केव्हा, अब्सेन्स ऑफ सनलाईट, अब्सेन्स ऑफ याची म्हणजे काय, सनलाईट. मग युग्लिओनाइड मध्ये आपण काय म्हणतो, तर हॅबिटॅट कसं आहे, फ्रेश वॉटर. यांचा जो काही सेल वॉल आहे याच्यामध्ये अब्सेंट आहे. पण त्या सेल वॉलच्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, प्रोटीन रिच लेअर प्रेझेंट आहे. पिगमेंट कसं आहे, यांच्यामध्ये क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे. हा क्लोरोफिल ए पिगमेंट हायर प्लांट मध्ये जशा प्रकारे सापडतो तशा प्रकारे आपल्याला सापडतो. न्यूट्रिशन यांचं कसं आहे, दोन प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटतं. एक म्हणजे ऑटोट्रॉपिक आणि एक म्हणजे काय, हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जर सनलाईट प्रेझेंट असेल तर ते त्याचं अन्न स्वतः तयार करतील. आणि सनलाईट जर नसेल तर ते काय करतील, मायक्रो ऑर्गॅनिझमला अँगल ऑफ खातील. बरोबर. मग म्हणून या युग्लिओनाइड्सला आपण काय म्हणतो रे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजला, काही समजलं नाही, कोणाला काही डाऊट असेल
बरोबर. म्हणून आपण ते करायचं असेल तर परत एकदा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर काही बॉक्समध्ये कमेंट करायला आणि लाईक करायला विसरायचं नाही. फार मेहनतीनं मी तुमच्यासाठी लेक्चर्स आपल्या ओन भाषेमध्ये काय करत आहे, रेकॉर्ड करत आहे. तर पहा मग आता आपण 3 ग्रुप पाहिले. एक क्रायसोफाइट पाहिला, एक डायनोफ्लॅजेट पाहिला आणि एक युग्लोनाइट्स पाहिला. इथपर्यंत मी तुम्हाला काय करतो, एक शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करूया. किंगडम प्रोटोस्टार मध्ये कसं आहे तर किंगडम प्रोटोस्टार युनिसेल्युलर युकॅरियोट. काय येतं, युनिसेल्युलर युकॅरियोट. युकॅरियोट आहे पण त्यांच्यामध्ये काय न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस आहे म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल प्रेझेंट आहे कारण की युकॅरियोटिक सेल आहे. पण हा जो काही किंगडम प्रोटिस्ट आहे हा त्याच्या हॅबिटाट कोणत्या ठिकाणी आहे तर अक्वॅटिक, फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर. आणि हा लिंक दाखवतो कोणाबरोबर, फंगाय, प्लांटी आणि मीरा बरोबर. त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्शुअल आणि सेक्शुअल. पहिला आपण ग्रुप कोणता पाहिला तर म्हणजे क्रायसोफाइट. कोणता पाहिला रे, क्रायसोफाइट. म्हणजे क्रायसोफाइटचा हॅबिटाट कसा आहे, फ्रेश वॉटर. त्यांचा सेल वॉल कसा आहे तर सेल्युलोजनं बनलेला होता आणि त्याच्यामध्ये सिलिकाचं डिपॉझिशन होतं. त्यामध्ये त्यांचे वॉल कशा आहेत, इनडेस्ट्रक्टेबल वॉल त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. बरोबर. त्यानंतर आपण काय ऑइल फिल्ट्रेशन, नंतर दे आर चीफ प्रोड्युसर इन ओशियन आणि ऑइल एक्स्ट्रॅक्शन. नंतर आपण पाहिलं डायनोफ्लॅजेलेट. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया यानंतर, तो म्हणजे कोणता, स्लाइम मोल्ड. ओके. न्यू पॉइंट दॅट इज स्लाइम मोल्ड्स. तर पहा त्याचे काही स्लाइम मोल्ड्स आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट म्हणतो. काय म्हणतो, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. मग सॅप्रोफायटिक म्हणजे काय, ही टर्म मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेली आहे. सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट त्याला आपण काय म्हणणार आहे, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. सॅप्रोफायटिक म्हणजे नेमकं काय, जे ऑर्गॅनिझम डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती ग्रो करतात त्याला आपण काय म्हणतो, सॅप्रोफायटिक मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे काय, सॅप्रोफाइट. मग या ऑर्गॅनिझमचं आपण जर हॅबिटॅट पाहिलं, काय पाहिलं, हॅबिटॅट. आता हॅबिटॅट म्हणजे काय आहे, ते कोणत्या ठिकाणी राहतात त्याला आपण काय म्हणतो, हॅबिटॅट. मग दे ग्रो ऑन डेड लिफ. जे काही डेड लिफ आहे त्यावरती ते ऑर्गॅनिझम काय होतात रे, ग्रो होतात. म्हणजे त्या ठिकाणी ते काय होतात रे, राहतात. आपण काय म्हणतो, ग्रो ऑन dead leaf. Grow on dead leaf. ठीक. Next, the structure. तर अशा प्रकारचा काय आहे, स्लाइम मोल्ड आहे. आणि यामध्ये काय नाहीये रे, हा काय स्लाइम मोल्ड. बरोबर. स्टेल वॉल काय, स्टेल वॉल अपस्टेटर. पहा डेड झालेलं लीफ आहे आणि यावरती काय, हा स्लाइम मोल्ड. काय, स्लाइम मोल्ड. काय म्हणलं, स्लाइम मोल्ड. आता काय म्हणतो आपण, हा जो काही स्लाइम मोल्ड आहे हा काय करेल रे, ग्रो ऑन डेड लीफ अँड रिलीज सम एन्झाईम अँड डायजेस्ट दॅट डेड लीफ. हा स्लाइम मोल्ड काय करेल रे, तर काही एन्झाईम रिलीज करेल आणि एन्झाईम रिलीज केल्यानंतर तो जो काही डेड लीफ आहे त्याला काय करेल रे, डायजेस्ट करेल. आपण काय म्हणतो, रिलीज एन्झाईम, रिलीज एन्झाईम अँड डायजेशन. याला काय करणार रे, डायजेशन. कुणाला डायजेस्ट करेल रे, त्या लीफला काय केलं रे, डायजेस्ट करेल. मग लीफला डायजेस्ट केल्यानंतर इट कॅन ग्रो अप टू सेव्हरल फीट. इट कॅन ग्रो अप टू सेव्हरल फीट. काय फीट पर्यंत याची काय होते, ग्रोथ. बरोबर. काय म्हणलं, रिलीज एन्झाईम अँड डायजेस्टिंग. हा स्लाइम मोल्ड काय करेल, काय एन्झाईम या लीफ वरती रिलीज करेल आणि रिलीज केल्यानंतर त्या लीफला खाऊन घेईल आणि खाल्ल्यानंतर त्याची साईज काय होते रे, वाढणार आहे. मग कुठपर्यंत हाईट वाढेल त्याची, तर काही फीट पर्यंत त्याची हाईट वाढेल. आणि नंतर हा पूर्णपणे जे काही हाईट वाढलेला स्लाइम मोल्ड आहे
तर आपण त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, प्लाझ्मोडियम. काय म्हणतो, प्लाझ्मोडियम. मग हा जो काही प्लाझ्मोडियम आहे, हा प्लाझ्मोडियम अनफेवरेबल कंडिशनच्या वेळेस, कोणत्या कंडिशनच्या वेळेस, अनफेवरेबल कंडिशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस याचं रूपांतर याच्या बॉडीवरती काय होईल, प्रोटीन बॉडी डेव्हलप होतील. काय म्हणणार आपण, अंडर अनफेवरेबल कंडिशन, अंडर अनफेवरेबल कंडिशन डेव्हलप काय डेव्हलप करतील, प्रोटीन बॉडी डेव्हलप इंटू प्रोटीन बॉडी. प्रोटीन बॉडी कशी असते बघा, समजा स्लाइम मोल्ड आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणलं, प्रोटीन बॉडी. काय म्हणलं, प्रोटीन बॉडी. आणि या प्रोटीन बॉडीवरती किंवा प्रोटीन बॉडीचे जे काही टीप आहेत त्या प्रोटीन बॉडीच्या टीपवर काय डेव्हलप होतील रे, स्पोर्स डेव्हलप. काय डेव्हलप होतील, स्पोर्स डेव्हलप होतील. मग आपण काय म्हणतो, स्पोर्स डेव्हलप ऑन प्रोटीन बॉडी. स्पोर्स डेव्हलप ऑन प्रोटीन बॉडी. एफबी म्हणजे काय रे, प्रोटीन बॉडीवरती काय होते, स्पोर्स डेव्हलप होतील. हे जे काही डेव्हलप झालेले स्पोर्स आहेत ते हवेच्या मार्फत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हे काय होतील रे, जातील. मग आपण काय म्हणतो, स्पोर्स डिस्पर्स बाय एअर. म्हणजे काय झालं की हा जो काही स्लाइम मोड आहे हा डेड लिफरची ग्रो झाला. डेड लिफरची ग्रो झाल्यानंतर त्या डेड लिफर डायजेस्ट केलं, बरोबर, एन्झाईम रिलीज करून, आणि त्याची काही सेव्हरल फीट पर्यंत हाईट वाढली. ज्यावेळेस सेव्हरल फीट मध्ये हाईट वाढली त्या कंडिशन आपण काय म्हणलं, प्लाझ्मोडियम. हा प्लाझ्मोडियम मध्ये ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येणार त्यावेळेस काय होईल रे, हा डेव्हलप होणार, कन्वर्ट होणार कशामध्ये रे, तर प्रोटीन बॉडीमध्ये. आणि प्रोटीन बॉडीच्या वरती काय डेव्हलप होईल रे, तर स्पोर डेव्हलप होतील. मग तिचे काही स्पोर्स आहेत, ते काही स्पोर्स आहेत, बरोबर, अशा प्रकारचे काही स्पोर्स आहेत. तर हे स्पोर्स हवेच्या मार्फत काय होतील रे, डिस्पर्स होतील. काय म्हणतो, स्पोर्स आर डिस्पर्स बाय एअर करंट. म्हणजे ज्या दिशेनं हवा जाईल त्या दिशेनं हे काय होतील रे, स्पोर्स हवेच्या मार्फत जातील. त्यानंतर आपण काय म्हणतो, हे जे काही स्पोर्स आहेत, स्पोर्स डू नॉट हॅव काय नाही यांना ट्रू सेल वॉल नाही. काय नाही, नॉट हॅव ट्रू सेल, बरोबर. त्यात एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स ठीक आहे नाही, ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे फार एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स आहे त्या ऍडव्हर्स कंडिशनला, आणि ते काही इयर्स पर्यंत हे स्पोर्स काय होऊ शकते, सर्वाइव्ह होऊ शकतात. मग काय म्हणतो, एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स, एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स and survive under adverse condition. Adverse condition. मग ऍडव्हर्स कंडिशन मध्ये हे स्पोर्ट्स काय होऊ शकतात रे, सर्वाइव्ह होऊ शकतात. मग हे काही स्पोर्ट्स आहे, या स्पोर्ट्सतून डायगोट तयार होईल, आणि काही जे काही स्पोर्ट्स आहेत त्या काही स्पोर्ट्स परत कन्व्हर्जन होणार कशामध्ये, तर प्लाझ्मोडियम मध्ये. पहा मी काय म्हणलं, हा जो काही स्लाइम मोड आहे चौथा आपला या पृष्ठामधला, तर या स्लाइम मोड मध्ये त्याचं जे काही हॅबिटाट आहे ते ग्रो ऑन डेड ट्री म्हणतो आपण, किंवा डेड लिव्ह म्हणा, बरोबर. हे कसं आहे, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट आहे. मग हे सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट जो स्लाइम मोड आहे त्याच्यामध्ये सेल वॉल कसे आहे, तर अब्सेंट आहे. मग हे जे काही स्लाइम मोड्स आहे जे डेड लिव्ह वरती ग्रो होतील, डेड लिव्ह कशामध्ये ग्रो होतील, तर ते एन्झाईम रिलीज करतील. एन्झाईम रिलीज केल्यानंतर त्या डेड लिव्ह ते पूर्णपणे खाऊन घेतील. खाऊन घेतल्यानंतर त्यांची काही फीट पर्यंत हाईट वाढेल, आणि ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस त्यांचं रूपांतर प्रोटीन बॉडीमध्ये होईल, आणि त्या प्रोटीन बॉडीच्या टिपला काय म्हणते, ऑन टिप, ऑन टिपवर काय म्हणते, स्पोर डेव्हलप होतील, बरोबर. आणि स्पोर कोणाच्या टिप होती, तर प्रोटीन बॉडीच्या टिप होती स्पोर डेव्हलप होतील. हे स्पोर्स डेव्हलप झाल्यानंतर जेव्हा ते मॅच्युअर होतील त्यावेळेस त्यांना हवेच्या मार्फत काय ट्रान्सफर केलं
जाईल. बरोबर. त्यानंतर आपण काय म्हणतो, जे काही स्पोर्ट्स आहेत ते एक्स्ट्रीमली रेजिस्टंट आहेत, अदरवाइज कंडिशन मध्ये ते जगू शकतात आणि काही वर्षापर्यंत ते राहू शकतात. बरोबर. इथपर्यंत कम्प्लीट डिटेल इन्फॉर्मेशन कुणाबद्दल आहे तर स्लाइड मोड्स बद्दल. शेवटचा आणि लास्ट जो ग्रुप बाकी आहे तो कोणता आहे, प्रोटोझोआ. लेट्स डिस्कस. आणि लास्ट आपला त्यामध्ये कन्सेप्ट बाकी ते म्हणजे कोणता, प्रोटोझोआ. आता हा जो काही प्रोटोझोन आहे तर जेवढे काही प्रोटोझोन्स आहेत किंवा जेवढे काही प्रोटोझोआ आहेत ते सर्व कसे आहेत, आपण प्रोटोझोआ म्हणतो. तर हे जे काही सर्व काही प्रोटोझोआ आहेत ते सर्व प्रोटोझोन कसे आहेत, हेटेरोट्रॉफ. ऑल प्रोटोझोन आर हेटेरोट्रॉफ. ओके. जर आपण हॅबिटॅट जर पाहिलं, they live as predators or parasites. काय म्हणतो, live as predator. एक तर ते predator म्हणून राहतील किंवा आपण काय म्हणतो रे, parasite. काय म्हणणार, they live as predators or parasite. बरोबर. काय म्हणलं, प्रोटोझोन कसे आहेत, जेवढे काही प्रोटोझोन्स आहेत ते कसे आहेत, हेटेरोट्रॉफ. ते कसे राहतील, ते प्रेडेटर म्हणून किंवा पॅरासाइट म्हणून. पॅरासाइट म्हणजे काय, दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती ग्रो होऊन तिथून न्यूट्रिशन घेतील. आणि बरोबर. नेक्स्ट आपण काय म्हणतो, सर्पात. हा जो काही प्रोटोझोआ आहे हा प्रोटोझोआ 4 ग्रुप मध्ये पुढे काय झालाय, डिवाइड झालाय. कशाच्या आधारे डिवाइड झालाय, ऑन द बेसिस ऑफ लोकोमोशन स्ट्रक्चर किंवा लोकोमोटरी स्ट्रक्चर. म्हणून पहिला आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, अमिओबॉइड. अमिओबॉइड प्रोटोझोआ. काय म्हणणार, अमिओबॉइड प्रोटोझोआ. प्रोटोझोआ. आता हा जो काही अमिओबॉइड प्रोटोझोआ आहे तर पहा, हा अमिओबॉइड प्रोटोझोआ आपल्याला कोणत्या ठिकाणी सापडलेले, तो फ्रेश वॉटर मध्ये सापडणार, नंतर मॉइस्ट सॉइल मध्ये सापडेल आणि मराईन फॉर्म मध्ये पण सापडेल. म्हणजे आपल्याला गोड पाणी, खारं पाणी आणि जमिनीवर, जे पाण्यात आणि जमिनीवरती आपल्याला कोण सापडेल, हा प्रोटोझोन सापडेल. आपण काय म्हणतो, त्यांचं हॅबिटॅट जर पाहिलं तर काय आहे, फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर मध्ये पण सापडेल. त्याचबरोबर मॉइस्ट सॉइल. काय म्हणणार, मॉइस्ट सॉइल. आणि एक दुसरं काय म्हणतो आपण, मराईन. मराईन वॉटर मध्ये पण सापडतील. आणि जे प्रोटोझोआ आपल्याला मराईन मध्ये सापडतात त्यांच्या बॉडीवर काय प्रेझेंट आहे रे, तर सिलिका प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे, सिलिका प्रेझेंट. बरोबर. मग हे जे काही अमिओबॉइड प्रोटोझोन्स आहेत ते कसे आहेत, पॅरासाइट. मग समान पॅरासाइट. पण काही कसे आहेत रे, सम पॅरासाइट. पॅरासाइटिक. याचं एक्झाम्पल काय, या अमिओबॉइड प्रोटोझोआ एक्झाम्पल आपण काय म्हणतो, पॅरासाइट एक्झाम्पल काय, एंटामोबिया. एंटामोबिया हे एक्झाम्पल आहे तुम्हाला पॅरासाइट. बरोबर. मग काय म्हणलं रे, की जे काही अमिओबॉइड प्रोटोझोआ आहे ते कोणकोणत्या ठिकाणी सापडलेले, तर फ्रेश वॉटर मध्ये, मॉइस्ट सॉइल मध्ये, आणि त्याचबरोबर आपण काय म्हणणार, मराईन फॉर्म मध्ये. म्हणजे मराईन प्रोटोझोन्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, तर सिलिका प्रेझेंट असणार आहे. आणि काही प्रोटोझोन कसे आहेत, पॅरासाइटिक आहेत. एक्झाम्पल काय, एंटामोबिया. बरोबर. सेकंड जो टाईप आहे याच्यामध्ये प्रोटोझोनचा तो कोणता आहे, फ्लॅजेलेटेड. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ. असा प्रोटोझोआ त्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे, तर फ्लॅजेला प्रेझेंट आहे. आपण काय म्हणतो, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ. मग काय म्हणतो, ते कसे आहेत, फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग. आणि आपण काय म्हणतात, पॅरासाइट. फ्री लिव्हिंग अँड पॅरासाइट. काय म्हणतो बा, दुसरा टाईप तो कोणता आहे, तो आहे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ. आणि कसे आहेत, फ्री लिव्हिंग. आणि कसे आहेत, पॅरासाइट. बरोबर. तर एक्झाम्पल येत आहे ट्रिप्नोसोमा. ट्रिप्नोसोमा हा कसा आहे, डिसीज कॉझिंग प्रोटोझोआ आहे. डिसीज कॉझिंग फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ आहे. त्यामुळे डिसीज होतो तो कोणता आहे, स्लीपिंग सिकनेस. त्याच्यामुळे डिसीज होणार आहे, कॉज डिसीज.
दिस इज कॉल्ड कोणता आहे क्लिपिंग सिक्वेन्स. क्लिपिंग सिक्वेन्स बरोबर. सेकंड टाईप कोणता पहिला पॅरासाइट प्रोटोझोन. हा पॅरासाइट प्रोटोझोन कसा आहे तर फ्री लिव्हिंग आणि आपण काय म्हणतो पॅरासाइट. त्यानंतर हा पॅरासाइट प्रोटोझोन मध्ये ट्रिप्नोसोमा नावाचा एक पॅरासाइट प्रोटोझोन आहे. तो काय केलेला आहे दिस इज कॉल्ड. तिसरा जो टाईप आहे याच्यामध्ये तो कोणता आहे सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोन का म्हणलं कारण की यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट आहे रे सिलिया प्रेझेंट. कशा प्रकारे पाहू ते काय तर सिलिया प्रेझेंट. आणि या सिलियाच्या मार्फत हे जी काही कॅव्हिटी आपण काय म्हणतो गुलेट कॅव्हिटी. गलेट कॅव्हिटी काय कोणती कॅव्हिटी आहे गलेट कॅव्हिटी. मग पहा हे जे काही सिलेक्टेड प्रोटोझोन आहेत ते कोणत्या ठिकाणी राहतात रे पाण्यामध्ये. अक्वाटिक ऑर्गॅनिझम्स आहे. कशा आहे तो अक्वाटिक ऑर्गॅनिझम्स. ए फॉर अक्वाटिक ऑर्गॅनिझम्स आणि ए फॉर ऍक्टिव्हली मुव्हिंग ऑर्गॅनिझम. काय तर ऍक्टिव्हली मुव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर. म्हणजे सिलियाच्या मार्फत त्यांची गावचे मुवमेंट होते. तर त्यांच्या बॉडीवरचे जे काही हेअर लाईक स्ट्रक्चर प्रसंग जर आपण सिलिया म्हणलं आणि त्या सिलियामध्ये जे काही फूड आहे ते फूड काय करतो रे सिलियाच्या मार्फत पुढे पुढे ढकलला जातो आणि पुढे पुढे ढकलून पुढे येणारे ग्लेट मध्ये येणारे तर काय म्हणतो आपण जे काही ग्लेट कॅव्हिटी आहे डिअर फूड इंटू बरोबर. तर काय म्हणजे त्या ग्रेट मध्ये काय होणार आहे फूड येणार. काही गलेट कॅबिन मध्ये काय म्हणते स्टिअर फूड इंटू गलेट म्हणजे सिलियाच्या मार्फत जे काही फूड पार्टिकल्स आहेत ते पुश करून करून गलेटच्या मार्फत काय होते ते आतमध्ये एंटर. एक्झाम्पल काय याचं पॅरामोशी. आणि जो शेवटचा आहे तर आपण काय म्हणतो स्पोरोझोआ. कोण आहे स्पोरोझोआ. चौदा कोणता आहे स्पोरोझोन. त्याच्यामध्ये काय इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेट. इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेट बरोबर. याचं एक्झाम्पल काय आहे तर एक्झाम्पल आहे या ठिकाणी प्लाझ्मोडियम. एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. मलेरिया पॅरासाइट. मलेरिया पॅरा बरोबर. हा जो काही स्पोरोझोन आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शियस स्टेज असते इन्फेक्शियस स्पोर्स लाईक स्टेज. एक्झाम्पल काय प्लाझ्मोडियम हा काय मलेरिया पॅरासाइट आहे. तर मग हा जो काही प्रोटोझोआ आहे या प्रोटोझोआ मध्ये 4 ग्रुप येतात. अमेबॉइड प्रोटोझोन, पॅरासाइटेड प्रोटोझोन, सिलेक्टेड प्रोटोझोन आणि काय म्हणतो स्पोरोझोन. अमेबॉइड प्रोटोझोन्स मध्ये आपण काय म्हणलं कसे फ्रेश वॉटर मॉइस्ट सॉइल राहतात. मराईन जे काही फॉर्म आहेत त्यामध्ये काही सिलिका प्रेझेंट आहे आणि काही कशा आहेत पॅरासाइटिक. एक्झाम्पल काय ट्रिप्नोसोमा. पण परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न विचारला तर कशा प्रकारे विचारतील रे तर एका ठिकाणी तुम्हाला नाव देतील अमेबॉइड प्रोटोझोन, सिलेक्टेड प्रोटोझोन, पॅरासाइटेड प्रोटोझोन आणि स्पोरोझोन मॅच द कॉलम मध्ये. आणि इकडे काय असेल एक्झाम्पल असेल आणि तुम्हाला ते मॅच द कॉलम करायला लागेल. अशा प्रकारे प्रश्नाचे एबीसीडीच्या फॉर्म मध्ये विचारू शकतात. हो तुम्हाला इथपर्यंत सर्व प्रत्येक पॉईंट क्लिअर असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये आणि कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाहीये. आणि तुमच्या मित्राला सुद्धा हा व्हिडिओ पाठवायचा जेणेकरून त्याचाही अभ्यासामध्ये तुमची मदत होईल. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि काही डाऊट असेल तर खाली आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नंबर आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे. तो नंबर
वर तुम्ही कोणताही डाऊट किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मला विचारू शकतात. ठीक आहे, थँक्यू.